तर आज छान असं उमरुटा लेपन करून घेतलं, कारण आज गुरुवार होता आणि गुरुवार म्हटलं म्हणजे आपला गुरूंचा वार असतो. सेवाही तितक्यात जास्त असतात, कारण आपण एक्स्ट्राचं थोडं काही करत असतो. आणि उमरुटाला लेपन तर हे आपण कंपल्सरी करत असतो, ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये छान अशी पॉझिटिव्हिटी येते. एक शांततेचं वातावरण सुद्धा आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि प्रसन्न वातावरण सुद्धा आपल्या घरामध्ये राहत असतं. तर बघा, आपण किती सहजपणे बोलून जातो ना, का आम्ही स्वामी सेवेकरी आहोत. खरं तर स्वामी सेवेकरी होणे ही एक साधी गोष्ट नाही. ही पदवी नाही, तो हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्या आपल्या पूर्व पुण्याईमुळे स्वामींनी त्याचे नाव घेण्याची, आपल्याला सेवा भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केलेली आहे, आपल्याला दिलेली आहे. ही संधी परत येणे नाही, तेव्हा या संधीचे सोनं करण्यापेक्षा परिसर करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा, हीच स्वामी कृपा आपल्यावर व्हावी. कारण आपण अगदी सहजपणे बोलून जातो का आम्ही सेवेकरी आहेत, पण आपण सेवेकऱ्यांसारखं वागतो का हो? आपण हवी तेवढी दररोज 11 माळी आणि 3 अध्याय जरी तुम्ही करत असाल, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी एवढी जरी सेवा तुम्ही दररोज नित्यनियमाने केली, तर तुम्ही अगदी म्हणू शकाल का आम्ही सेवेकरी आहेत. पण सेवेकरी म्हणण्यापेक्षा एखाद्याने सेवेकरी बनून बघावं. आणि सेवेकरी बनणं म्हणजेच काय, तर माऊलींच्या आदेशांचं पालन करावं, महाराजांच्या आदेशांचं पालन करावं. केंद्रामध्ये गेल्यावर सुद्धा आपल्याकडून कोणाला वाईट बोललं जाऊ नये, कारणास्तव वादविवाद झाले नसावे. जास्तीत जास्त सेवा करावी, जेणेकरून आपले कर्म हे कोणीही मिटवू शकत नाही. पण आपण सेवा जर वाढवली ना, तर सेवेमुळे आपले भोग हे निश्चितच कमी होतात. आणि भोग जर आपले कमी झाले तर आपला मार्ग सुद्धा लागतो. प्रत्येक प्रश्न हा आपला मार्गी लागत असतो आणि ज्याच्यामुळे आपला प्रश्न मार्गी लागतो, आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या सेवेमध्ये अधिक जो काही वाढीव आहे ती होत चालते. आपण भरपूर सारी सेवा केली किंवा संकल्पयुक्त सेवा केली आणि जर आपले कर्मच जर चुकीचे असतील किंवा आपले भोग जर जास्त असतील, तर थोडा वेळ मात्र लागणारच आहे. कोणत्याही देवाचं तुम्ही करा, महाराजांचं करा, महादेवाचं करा, कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करा, कारण सर्व देव एकच आहेत. पण नित्यनियमाने आपण ज्या काही सेवा करतो तर थोडा वेळ लागतो, कारण आपले भोग, आपलं प्रारब्ध ते मिटवण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा मार्ग लागण्यासाठी तेवढ्या गोष्टी आवर्जून आपल्याला लागतात. तर दररोजप्रमाणे आज सुद्धा छान अशी देवपूजा केलेली होती. संध्याकाळी 6:30च्या दरम्यान, 6 ते 7 या दरम्यान छान अशी देवपूजा करायची. दिवे वगैरे लावून घेतले, पूर्ण घरामध्ये लाईट्स लावून प्रकाश करून घ्यायचा. कारण सर्व घरामध्ये जेव्हा आपण लाईट्स वगैरे लावतो, छान अशी धूपदीप ओवाळतो, कालभैरवाष्टक म्हणत असतो, तेव्हा छान वातावरण आपल्या घराचं होतं आणि सुंदर असं घरामध्ये सुद्धा वाटत असतं. आणि त्याच पॉझिटिव्हिटीने छान अशी देवपूजा होते, घरामध्ये सर्व प्रकाश असतो आणि मग आपण स्वयंपाकाला लागतो आणि स्वयंपाकामध्ये सुद्धा तितकंच आपलं मन रमून जातं आणि मग बनणारा स्वयंपाक तितकाच छान होतो. म्हणून कालभैरवाष्टक वगैरे म्हणून घेतलं, देवाजवळ सुद्धा दिवा लावला, धूपदीप ओवाळलं आणि नंतर लगेचच उंबरट्याजवळ दिवा लावला. आता तर पितृपक्ष आहे, म्हणून उंबरट्याजवळ, माठाजवळ आवर्जून दिवा लावावा, जेणेकरून पितरांना सुद्धा प्रकाश मिळेल आणि पित्र आपल्यावर तृप्त होतील, आपल्याला छानसा एक आशीर्वाद देतील आणि त्याचीच आपल्याला गरज आहे. जर तुम्ही बघितलं तर देवांच्या वरती असतात आपले पित्र, म्हणून ते काही सर्व आपल्याला दिवे वगैरे लावून घेणे खूप जास्त महत्वाचे असतात. तर यानंतर लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं, म्हणून 2 ते 3 पोळ्या कढईमध्ये तेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर लगेचच कांदा टाकला. कांदा छान असा परतून घेतला. लगेचच त्याच्यामध्ये मीठ टाकलं, जेणेकरून छान लालसर कांदा होतो. मीठ टाकून झाल्याच्या नंतर जी काही टोमॅटोची, 1 टोमॅटो, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं, याची जी काही प्युरी केलेली होती छोट्या भांड्यामध्ये, ती सुद्धा मला टाकून घ्यायची होती, जेणेकरून टोमॅटो सोबतच जो काही कांदा वगैरे आहे हा सुद्धा छान असा मिक्स मॅच होऊन जाईल आणि व्यवस्थित असं आपलं तेलामध्ये फ्राय सुद्धा होईल. आणि हा एक मिसळ मसाला आहे, जी काही पुणे अस्सल चव असते मिसळची, ती खूप छान येते, टेस्टी येते. जर तुम्ही बाहेर मिसळ खाल्ली असेल तर ही
या पॅकेटची मिसळ तुम्ही घरी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल का बाहेरची मिसळ आणि ही घरची मिसळ अगदी सेम टेस्ट लागते. तर आई गं मसाल्याचं हे पॅकेट होतं, जे की आम्ही मार्केटमधून आणलेलं होतं आणि जेव्हा पण मी मिसळ करते तेव्हा हेच पॅकेट वापरत असते. अगदी 10 रुपयाचं पॅकेट येते, मात्र पूर्ण पॅकेट टाकून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे छान अशी चव भाजीला येते. आधी काय केलं, कांद्यामध्ये छान असं टोमॅटोची प्युरी टाकून घेतली आणि छान असं होऊ दिलं. थोडंसं तेल वगैरे सुटलं, नंतर हळद, धणापूर पावडर, मिरची पावडर अजिबात टाकायची गरज नाही, कारण ऑलरेडी मसाला आपण टाकणार होतो. नंतर पूर्ण काही जे काही मसाल्याचं एक पॅकेट आहे ते टाकलं. जरी आम्ही 2 जण होते तरी पूर्ण पॅकेट टाकायचं आहे, कारण जास्त तिखट नाहीये आणि अगदी परफेक्ट अशी जर तुम्हाला टेस्ट हवी असेल तर पूर्ण पॅकेट टाकून द्यायचं. नंतर किचन किंग गरम मसाला जो की आपण आवर्जून टाकत असतो, छान असा गरम मसाला टाकून झाला. त्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स केलं आणि तेलामध्ये होऊ दिलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून झाल्याच्या नंतर छान असं तेल सुद्धा त्या मसाल्याला सुटलेलं होतं. तोपर्यंत बाकीचं जे काही होतं ते आवरून घेतलं आणि नंतर कुकरच्या शिटीमध्ये मी 2 शिट्या, उसळ होती तिच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं तेल आणि थोडीशी हळद टाकून छान अशी 2 शिट्यांमध्ये उसळ बनवून घेतलेली होती. आता त्याच्यानंतर ती उसळ मला त्याच्यामध्ये टाकून द्यायची होती. साईडला अगदी थोडंसं गरम पाणी सुद्धा केलेलं होतं, कारण जास्त पाण्याची गरज नव्हती, पण म्हटलं चला थोडंसं पाणी टाकते जेणेकरून छान होईल. आणि ऑलरेडी उसळ शिजलेली होती तरी आपण का पाणी टाकतो, तर ह्या ज्या मसाल्यांची टेस्ट आहे ती थोडीशी जर आपण मिसळ शिजू दिली किंवा कोणतीही भाजी आपण शिजू दिली तर त्याची जी फ्लेवर आहे, टेस्ट आहे, ते अगदी छान असे मिक्स मॅच होतात. त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकला, जो की मी आवर्जून टाकत असते, आणि व्यवस्थित असं लगेचच जी काही उसळ होती ती टाकून दिली आणि उसळ टाकून झाल्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकलं आणि नंतर कोथिंबीर वगैरे गार्निश केली आणि छान अशी मिसळपाव आमचा इथे तयार झालेला होता. तर तुम्हाला ही मिसळपावची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा. आणि ज्याप्रमाणे आपण बाहेर खातो किंवा हॉटेलमध्ये खातो अगदी तशी तर्रीदार मिसळ आमची इथे तयार झाली होती. नंतर गरमागरम मिसळ मी सर्व्ह केली. मिसळ, 2 पाव आणि नंतर तुम्ही कांदा आणि लिंबूसुद्धा त्याच्यावर घेऊ शकता. छान लागते अशी मिसळपाव. अगदी टेस्टी झालेली होती. अजिबात तिखट नाही, खारट नाही, काही वरतून घ्यायची गरज नाही. अगदी परफेक्शनमध्ये ही रेसिपी आमची तयार झाली होती. सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. नंतर आम्ही जे काही डीमार्टवरून फरसाण आणत असतो ते सुद्धा मी साईडला घेतलेलं होतं, जेणेकरून ते छान असं मिसळमध्ये मिक्स करून आपण खात असतो आणि खूप टेस्टी अशी मिसळ तयार झालेली होती. नंतर व्यवस्थित अशी प्लेट्स तयार करून घेतली. आऊंना सुद्धा जेवण दिलं आणि मी सुद्धा जेवण केलं, कारण गरमागरम खाल्ली ना तर खूप छान लागते ही मिसळ आणि आपण सुद्धा बाहेर गरमागरम खात असतो. आणि याची तुम्ही मिसळची भाजी सुद्धा वेगळी करू शकता आणि तरी सुद्धा. तर मी अशा मिक्समध्ये करते जेणेकरून खायला सुद्धा टेस्टी लागते. तर असा होता आमचा आजचा दिवस. थँक्यू.